भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली कसोटी बेंगळुरू 1995. याशिवाय मी आज क्रिकेट विश्वातील एक अविश्वसनीय गोष्टीबद्दल बोलणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1995मध्ये भारताची कसोटी मोहीम सुरू झाली ती 18 ते 20 ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये आणि अवघ्या 3 दिवसात भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली, पण भारतीय गोलंदाजासमोर त्यांचा पहिला डाव अवघ्या 145 धावात संपला. जवाहरलाल श्रीनाथ यांनी 3 विकेट तर अनिल कुंबळे यांनी 4 विकेट घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही, पण कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी 87 धावाची शानदार खेळी केली. अजय जडेजाने 59 धावा केल्या आणि भारताने पहिल्या डावात 228 धावा केल्या. भारताला पहिल्या डावात 83 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा अनिल कुंबळे आडवे आले. कुंबळेंनी दुसऱ्या डावात 5 विकेट घेत न्यूझीलंडला 233 धावातच गुंडाळले. भारतासमोर विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य होते. मनोज प्रभाकर यांनी 43 तर अजय जडेजा यांनी आक्रमक 73 धावा करत भारताचा विजय सोपा केला. भारताने केवळ 2 विकेट्स गमावून 151 धावा करत 8 विकेट्सनी सामना जिंकला. या कसोटीत अनिल कुंबळे यांनी त्यांची 100 कसोटी बळी पूर्ण केले. याच सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आणि आता अविश्वसनीय गोष्टीबद्दल तर असे म्हटले जाते की आपल्या कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत एकही नो बॉल टाकला नाही, परंतु हे खरे नाही. त्यांनी नो बॉल टाकले होते, पण त्या काळी नो बॉलचे रन हे गोलंदाजाच्या नावावर न दाखवता फक्त एक्स्ट्रामध्ये दाखवले जायचे, म्हणून कपिल देव यांच्या गोलंदाजीच्या आकडेवारीत नो बॉलचा उल्लेख नाही. तुम्हाला हा ऐतिहासिक सामना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गप्पा क्रिकेटच्या अजयसोबतला फॉलो करा. धन्यवाद.